नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं मनापासून स्वागत आहे या चॅनलवर. श्री स्वामी समर्थ अनुभवांची साक्ष. इथे शब्दांपेक्षा अनुभव बोलतात. शांततेतून उमटलेली जाणीव इथे प्रत्येक कथेत जाणवते. पुढचे 7 दिवस तुम्ही जिथे उभे आहात तिथेच राहणार की तुमचं आयुष्य हळूहळू वेगळ्या दिशेला वळणार. याची सुरुवात इथूनच होणार आहे. आणि गंमत अशी आहे की तुम्हाला हे सुरुवातीला मोठं काही वाटणार नाही, कारण स्वामी समर्थ जेव्हा काही ठरवतात तेव्हा ते मोठे बदल एकदम घडवत नाहीत. ते अगदी शांतपणे लहान लहान गोष्टींमधून तुमचं आयुष्य हलवायला सुरुवात करतात. आणि बहुतांश लोक हेच चुकतात, कारण त्यांना मोठं काहीतरी हवं असतं. पण खरं परिवर्तन नेहमी शांतपणे सुरू होतं. पहिल्या दिवशी तुम्हाला एक विचित्र भावना येईल. जणू काही तुम्ही जे करत आहात ते योग्य नाही, किंवा जे चाललं आहे ते तसंच चालू राहू नये. आणि तुम्ही ती भावना लगेच बाजूला साराल, कारण ती अस्वस्थ करणारी असते. पण लक्षात ठेवा, अस्वस्थता म्हणजे चुकीचं नाही, ती बदलाची सुरुवात असते. दुसऱ्या दिवशी तुमच्यासमोर एक छोटा निर्णय येईल. खूप मोठा नाही, पण महत्त्वाचा. आणि इथे तुम्ही जुन्या सवयीप्रमाणे वागणार की थोडं वेगळं विचार करणार हे ठरेल. कारण आयुष्य मोठ्या निर्णयांनी बदलत नाही, ते छोट्या छोट्या निवडींनी बदलतं. तिसऱ्या दिवशी तुम्हाला तुमच्या भूतकाळाची आठवण करून देणारी एखादी घटना घडेल. कदाचित एखादी व्यक्ती भेटेल, कदाचित एखादी गोष्ट दिसेल, आणि तुम्हाला जाणवेल की काही गोष्टी अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत. आणि हे जाणवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जे अपूर्ण असतं ते सतत तुमचं लक्ष खेचत राहतं. चौथ्या दिवशी तुम्हाला थोडी शांतता मिळेल. जणू काही सगळं स्थिर झालं आहे. पण ही शांतता म्हणजे शेवट नाही, ही तयारी आहे. कारण पुढे जे येणार आहे त्यासाठी तुमचं मन स्थिर असणं गरजेचं आहे. आणि इथेच बहुतांश लोक चुकतात. ते या शांततेला रिकामेपणा समजतात आणि स्वतःमध्ये गुंतवून घेतात. 5व्या दिवशी तुमची खरी परीक्षा होईल. एखादी परिस्थिती तुमच्यावर येईल जी तुमच्या मनाविरुद्ध असेल, आणि तुम्हाला लगेच प्रतिक्रिया द्यावीशी वाटेल. राग, निराशा, चिडचिड. पण इथेच सगळं बदलतं. कारण जर तुम्ही थांबलात, स्वतःला आवरलं, तर तुम्ही पुढच्या पातळीवर जाता. आणि जर नाही, तर सगळं पुन्हा तिथेच सुरू होतं. 6व्या दिवशी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट दिसायला लागेल की गेल्या काही दिवसात जे काही घडलं ते वेगळं नव्हतं. त्यात एक ठराविक क्रम होता. काही गोष्टी पुन्हा पुन्हा घडल्या, काही संकेत सतत दिसत राहिले, आणि तुम्हाला जाणवेल की हे सगळं तुम्हाला काहीतरी सांगत आहे. आणि ही जाणीवच सगळ्यात मोठी असते. कारण इथे तुम्ही पहिल्यांदाच आयुष्याला वेगळ्या नजरेने पाहायला लागता. आणि मग 7वा दिवस येतो. हा दिवस शांत असतो, पण आतून खूप काही बदलून टाकतो. तुम्हाला अचानक कळतं की काय सोडायचं, काय स्वीकारायचं, आणि पुढे कसं चालायचं. आणि ही स्पष्टता कुठूनही बाहेरून येत नाही, ती आतून येते. आणि हीच खरी कृपा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं प्रत्येकासाठी सारखं नसतं. काही लोकांना हे दिवस अगदी साधे वाटतील, काहीच विशेष नाही असं वाटेल, कारण त्यांनी काहीच पाहिलं नाही. आणि काही लोक असे असतील जे प्रत्येक क्षणात काहीतरी वेगळं पाहतील, काहीतरी शिकतील, आणि तेच पुढे जातील. कारण फरक परिस्थितीत नसतो, फरक दृष्टिकोनात असतो. स्वामी समर्थ तुम्हाला जबरदस्तीने बदलत नाहीत, ते फक्त परिस्थिती देतात. आणि त्या परिस्थितीत तुम्ही काय निवडता हे तुमच्यावर असतं. म्हणून पुढचे 7 दिवस फक्त जगू नका, ते समजून घ्या. प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या. तुमच्या मनात काय चाललंय, कोण भेटतंय, काय पुन्हा पुन्हा घडतंय, कारण उत्तर तिथेच आहे. आणि जर तुम्ही हे सगळं दुर्लक्ष केलं तर काहीही बदलणार नाही, सगळं तसंच राहील. पण जर तुम्ही थांबलात, विचार केलात, आणि स्वतःला ऐकलत, तर तुम्हाला जाणवेल
की काहीतरी तुमच्यासाठी काम करतंय. आणि कदाचित काही काळानंतर तुम्ही मागे वळून पाहाल आणि समजाल की ते 7 दिवस वेगळे होते. ते फक्त गेले नाहीत, त्यांनी तुमचं आयुष्य हळूहळू बदलायला सुरुवात केली होती. आणि तेव्हाच तुम्हाला कळेल की स्वामी आधीपासूनच तुमच्यासाठी काम करत होते, फक्त तुम्ही ते पाहत नव्हता. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची साथ आपल्या आयुष्याला स्थैर्य देत राहो. पुढील अनुभवानिशी लवकरच.